नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। बारामतीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला न्यायालयाने 4 वर्षांची सक्त मजुरी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भोंदू बाबा मिलिंद मदन जाधव स्वतःला चमत्कार करणारा साधू असल्याचे सांगत होता। तो लोकांना सांगायचा की त्याच्याकडे अशी विशेष तांत्रिक साधनं आहे ज्यामुळे घरात पैसा येतो, नशीब बदलते आणि आर्थिक अडचणी दूर होतात। या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेक महिला त्याच्याकडे मदतीसाठी जात होत्या। बाबा त्यांना विशेष पूजा, तांत्रिक विधी आणि मंत्र साधना करण्याचे सांगत असे। या विधीसाठी तो महिलांकडून हजारो ते लाखो रुपये घेत असल्याचे तपासात समोर आले। काही दिवसांनी महिलांना लक्षात आले की त्यांच्याकडून फक्त पैसे घेतले गेले, पण कोणताही चमत्कार किंवा फायदा झाला नाही। त्यानंतर काही महिलांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला। तपासात स्पष्ट झाले की आरोपीने लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती। यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि अखेर न्यायालयाने त्या भोंदू बाबाला 4 वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की चमत्कार आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अनेक भोंदू बाबा लोकांची फसवणूक करत आहेत। म्हणून अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहणे आणि जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे। अशाच महत्त्वाच्या क्राईम बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।